अकोले तालुक्यामधील धांबोडी फाटा परिसरात अवैध दारू विक्रीच्या धंद्यानं आता गंभीर आणि धक्कादायक वळण घेतलंय। दारूच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 37 वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्याचा मृतदेह नग्नावस्थेत पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यामध्ये फेकून दिल्याचं प्रकरण अकोले पोलिसांच्या तपासातून आता समोर आलंय। या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात 513/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 140(1) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्यामध्ये अकोले पोलिसांनी सचिन सुदाम जाधव राहणार अकोले, तसेच दिगंबर रोकडे राहणार वडगाव लांडगा, संदेश उघडे राहणार विठे, श्रीकांत डोंगरे राहणार ढोलेवाडी तालुका संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। मयत मच्छिंद्र उर्फ सचिन किसन वाकचौरे, वय वर्ष 37, राहणार पिंपळगाव निपाणी तालुका अकोले यांचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्याचा मृतदेह म्हणजेच मृत्यू झाल्याचं तपासात निष्पन्न झालं असून मृतदेहाची विल्हेवाट पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यामध्ये लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले। दिनांक 26 जुलै 2026 रोजी दुपारी 3च्या सुमारास मच्छिंद्र उर्फ सचिन वाकचौरे हा धांबोडी फाटा येथील हॉटेलवर गेला होता। यावेळी आरोपी सचिन जाधव आणि त्याच्या साथीदारांनी त्याला मारहाण केली। त्यानंतर त्याला बोलेरो वाहनामधून जबरदस्ती नेण्यात आलं। वाहनामध्ये सुद्धा त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात आता समोर आलंय। यानंतर मृतदेह पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यामध्ये फेकून देण्यात आल्याचं पोलिसांनी नमूद केलेलं आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सुदाम जाधव हा सराईत दारू विक्रेता असून त्याच्यावर यापूर्वी सुद्धा शेकडो गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। अवैध दारू विक्रीच्या माध्यमातून परिसरात त्याची दहशत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांकडून आता केला जातोय। एक्साइजची कारवाई, हॉटेल सील, तरी सुद्धा पुन्हा अवैध दारू विक्री का सुरू आहे? बघा, या घटनेनंतर संबंधित हॉटेलच्या कारभाराबाबत सुद्धा आता गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागानं संबंधित हॉटेलवर छापा टाकून बनावट दारू जप्त केलेली होती आणि हॉटेल सील केलेलं होतं। मात्र त्यानंतर हॉटेलच्या मागील बाजूला 2 ते 3 खोल्या उभारून पुन्हा अवैध दारू विक्री सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। जर सील केलेल्या ठिकाणी पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाला असेल तर संबंधित यंत्रणेला याची माहिती का मिळाली नाही? कारवाईनंतर पुन्हा हा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस कोणाच्या भरोशावर झालं, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दारूबंदी चळवळीच्या तक्रारींचं काय झालं? अवैध दारू विक्री विरोधात स्थानिक नागरिक, महिला तसेच दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनाकडे यापूर्वी तक्रारी आणि निवेदनं सुद्धा दिलेली आहेत। संबंधित व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करण्याची मागणी सुद्धा प्रशासनाकडे करण्यात आलेली होती। मात्र अनेकदा तक्रारी करून सुद्धा त्याचा अवैध व्यवसाय सुरूच राहिला। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। बघा, अधिकारी घटनास्थळी पोहोचताच तपासाला वेग आल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर विभाग यांनी भेट दिली, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुणाल सोनवणे, संगमनेर विभाग यांनी सुद्धा घटनाक्रमाची पाहणी केली आहे। अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत कार्यवाही केली आहे। मच्छिंद्र उर्फ सचिन वाकचौरे बेपत्ता झाल्यानंतर अखेर त्यांचा मृतदेह पिंपळगाव खांड धरणामधून बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हे नातेवाईकांनी केलं। 37 वर्षीय तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे पिंपळगाव निपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणामधील प्रत्येक आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून होतीये। त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार याकडे आता सगळ्या गावाचं लक्ष लागलंय। खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय। गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट। शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह। एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल। साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा। मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा। अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे। संपर्क करा 70 38 922 922।